हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला अतिशय सोपी हेल्दी अशी एक रेसिपी दाखवणार आहे. मुलांच्या टिफिनसाठी झटपट रेसिपी तुम्हीही करू शकता. बरं, तुमची मुले जर पालेभाज्या खात नसतील ना तर नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करा. अगदी आवडीने ते रोज म्हटलं तरी तुम्हाला हाच पदार्थ करायला सांगतील. पहा, यासाठी मी इथे एक जुडी पालक घेतलेली आहे. लहान मुलांसाठी जशी ही रेसिपी पौष्टिक आहे ना, तशीच मोठ्यांसाठी सुद्धा आहे. म्हणून तुम्ही मोठ्यांना नाश्त्यासाठी किंवा मग टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता. संध्याकाळच्या जेवणामध्ये काय करावं समजत नाही, बऱ्याचदा स्वयंपाकाचा कंटाळा येतो, त्यावेळी तुम्ही नक्कीच हा पदार्थ करू शकता. झटपट होणारी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर भरपूर हेल्दीसुद्धा आहे. पहा, मी इथे एक जुडी पालक घेतला आहे. पालक आपल्याला छान असा निवडून घ्यायचा आहे. किडीची पानं असतील तर काढून टाकायची आणि फक्त पानं घ्यायची आहेत, खूप देठं याची घ्यायची नाही आहेत. त्यानंतर हा पालक मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि त्यानंतर आता व्हिडिओत दाखवला आहे ना तुम्हाला, अगदी त्या पद्धतीने आपल्याला हा पालक संपूर्ण चिरून घ्यायचा आहे. तुम्ही किती जणांसाठी ही रेसिपी करताय त्यानुसार तुम्हाला पालकची क्वांटिटी लागणार आहे. इथे मी 3 जणांसाठी हा पदार्थ तयार करते आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला इथे पालक घ्यायचा आहे. पहा, इथे मी संपूर्ण पालक असा ओबडधोबडच चिरून घेतला आहे. अगदी बारीक चिरण्याची गरज नाही आहे. अशा पद्धतीने ओबडधोबड हा पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. त्यानंतरनं मी इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे. पहा, या कांद्याची साल काढून घेतली. कांद्याला जर काजळी असेल तर कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग त्यानंतरनं याला चिरायला घ्यायचे. कांद्याची जी देठाकडची बाजू आहे ना पांढरी, ती आपल्याला काढून टाकायची आहे. आता व्हिडिओत दाखवते आहे अगदी त्या पद्धतीने हा कांदा आपल्याला छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला जितका जमेल ना तितका बारीक चिरून घ्या. तुम्ही चॉपरला फिरवून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे. या रेसिपीसाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या किंवा पालेभाज्यासुद्धा वापरू शकता. आज मी तुम्हाला पालकपासून ही रेसिपी दाखवते आहे, पण सेम हीच रेसिपी तुम्ही मेथीपासून, कोथिंबीरपासून, शेपूपासून, अगदी तुमच्या आवडीच्या कोणत्याही पालेभाजीपासून करू शकता. लाल माठापासून सुद्धा तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. पहा, व्हिडिओत दाखवते आहे ना, अगदी त्या पद्धतीने आपण हा संपूर्ण कांदा आता चिरून घेऊया. जर तुमच्याकडे गाजर असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे किसून घेतलंत ना तरी चालणार आहे, किंवा मग बटाटासुद्धा तुम्ही यामध्ये किसून घालू शकता. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जर यामध्ये घातल्या तर हा पदार्थ अजून जास्त पौष्टिक होईल. पहा, मी इथे संपूर्ण कांदा अशाच पद्धतीने छान असा बारीक कट करून घेतला आहे. आता हा कांदासुद्धा आपण या पालकमध्ये घालून घेऊया. तर मी इथे संपूर्ण कांदा या कट केलेल्या पालकमध्ये घालून घेते आहे. या रेसिपीसाठी आपल्याला फार काही साहित्य लागणार नाही आहे. आता एक छोटंसं फक्त वाटण तयार करायचं आहे. तर पहा, यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं. यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आणि त्यानंतरनं हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. जर लहान मुलांसाठी करत असाल तर कमी तिखट घातलं तरी चालेल, पण हा पदार्थ ना थोडा झणझणीत केला की खायला छान लागतो. मोठ्यांसाठी करत असाल तर थोडासा झणझणीतच करा. यामध्ये मी थोडंसं जिरं घालून घेतलं आहे आणि हे छान असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे. अगदी पेस्ट करू नका, असं दरदरीत आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे. तर पहा, मी इथे हे संपूर्ण वाटण आता या भांड्यामध्ये घालून घेते आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण वाटण घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे. आपल्याला या पदार्थासाठी पुढे पाणी लागणार आहे, तर त्यासाठी आपण त्यावेळेस वापर करून घेऊया. पहा, यामध्ये मी आता रवा घालते आहे. अगदी बारीक रवा आहे. जर जाड रवा असेल तो घातलात ना तरी चालेल, पण शक्यतो बारीक रव्याचाच इथे वापर करा. त्यानंतरनं सेम त्याच वाटीने मी इथे 1 वाटी बेसन पीठ घातलं आहे आणि आता मी यामध्ये बाजरीचं पीठ घालणार आहे. तुम्ही ज्वारीचं सुद्धा पीठ घालू शकता. मी इथे तांदळाचं पीठ घातलं आहे. आता 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाचं पीठ घाला. अजून इतर कोणती जर तुमच्याकडे पिठं असतील ना तर तीसुद्धा तुम्ही इथे नक्कीच वापरू शकता. घरामध्ये जी काही पिठं अवेलेबल असतील ती पिठं आपल्याला यामध्ये वापरायची आहेत. भरपूर असे पांढरे तीळ घातले आणि थोडीशी हळद घालून घेतली आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा भरून आपल्याला धना पावडर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि त्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते यामध्ये घालून घ्यायचे. पहा, आता आपल्याला हे संपूर्ण छान असं एकजीव करून घ्यायचे. हे बॅटर ना आपल्याला खूप घट्ट ठेवायचं नाही आहे, त्याचबरोबर अगदीच पातळही करायचं नाही आहे. यापासून नेमकं काय करणार हे कदाचित तुमच्या लक्षात आलंच असेल, पण बघा, जर तुम्ही धपाटे करणार असाल तर आपण बऱ्याचदा रुमाल वगैरे घेतो आणि मग त्यावरती धपाटे थापतो, त्यानंतरनं ते तव्यावरती घालतो. बऱ्याचदा तशा पद्धतीने करताना धपाटे तुटतात सुद्धा. तर मी आज तुम्हाला थोडी वेगळी पद्धत दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आता आपण
गरजेनुसार यामध्ये पाणी घालूया आणि हे बॅटर छान असं तयार करून घेऊया. आपल्याला हे बऱ्यापैकी असं लूज बॅटर तयार करायचे, सैलसर बॅटर ठेवायचे. खूप घट्ट करू नका आणि अगदीच पातळही ठेवू नका. बरं, आता तुम्हाला यामध्ये पीठ कमी वाटत असेल, पण हे व्यवस्थित एकजीव केलं ना की पीठसुद्धा बरोबर होऊन जातं. आपल्याला यामध्ये भाज्या जास्त हव्या आहेत आणि पीठ कमी प्रमाणामध्ये हवं आहे. पहा, थोडं थोडं करून मी पाणी घातलं होतं आणि हे सतत हलवून अशा पद्धतीने एकजीव करून घेतलेले. आता हे बॅटर परफेक्ट आहे, खूप घट्टही नाही आणि अगदीच पातळही नाही. त्यानंतरनं मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. यावरती आपण तेल घालून घेऊया. तेलाऐवजी तुपाचा किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता. मी इथे तेल घालूनच हा पदार्थ आता तयार करते आहे. तर पहा, तेल सगळीकडे व्यवस्थित असं मी पसरवून घेतलं. त्यानंतरनं चमच्याच्या मदतीने आपल्याला यावरती हे बॅटर टाकून घ्यायचे. लाटायचंही टेन्शन नाही आणि धपाटे थापायचंही टेन्शन नाही. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे हात ओला करून हे धपाटे आपल्याला थापून घ्यायचे आहेत. अगदी या पद्धतीने खूप जाड ठेवू नका, जितकं शक्य होईल ना तितकं हे पातळ थापून घ्या. हे धपाटे पातळच खायला छान लागतात, मस्त खमंग होतात. पहा, अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे छान असं पसरवून घ्यायचे. पीठ सैलसर केलं ना की धपाटे खायलासुद्धा छान होतात, त्याचबरोबर ते व्यवस्थित एकसारखे पसरवतासुद्धा येतात. आता खालच्या बाजूने मी 2-3 मिनटं होऊन देणार आहे आणि त्यानंतरनं वरतून थोडंसं तेल सोडणार आहे. आता तेल लावलं की पुन्हा आपल्याला हे पलटी करायचे. इथे सुद्धा तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर वापरू शकता. पहा, मी आता हे संपूर्ण व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि 2-3 मिनटं मीडियम फ्लेमवरती याला ठेवलेले. त्यानंतर आता आपण हे पलटी करूया. मीडियम फ्लेमवरच ठेवा, खूप मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही. तवा पातळ आहे, त्याला डाग लवकर पडतील, पण पीठ शिजणार नाही. त्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे छान असं होऊन द्यायचे. पहा, आता मी ह्याला हलक्या हाताने ह्याच्या कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता हे पलटी करते. इथे व्हिडिओ थोडा स्किप झाल्यामुळे फक्त पलटी करतानाचा व्हिडिओ आलेला नाही आहे. तर पहा, अशा पद्धतीने मी हे पलटी करून घेतलं. दोन्ही साईडनी व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचे. मीडियम फ्लेमवरती भाजल्यामुळे असं मस्त खमंग हे भाजलं जातं आणि आपण ह्याचं पीठ सैलसर ठेवल्यामुळे हे धपाटे चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने इतरही धपाटे करून घेणार आहे. मी तुम्हाला एक धपाटा अजून फक्त घालून दाखवते. पहा, पालक तीळ घातल्यामुळे एवढा कमाल लागतो ना खायला, पौष्टिक आहे. सगळ्या प्रकारची पिठं वापरू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकता. त्यामुळे नक्कीच मुलांना टिफिनमध्ये तुम्ही हा पदार्थ देऊ शकता. आता पहा, मी पुन्हा थोडंसं तेल घातले आणि यावरती हे बॅटर आपण अशा पद्धतीने घालून घेऊया. तुम्ही हवं तर याचे लहान लहान पॅनकेकसुद्धा करू शकता किंवा मग अशा पद्धतीने मोठे मोठे धपाटे केलेत ना तरी चालेल. हाताला थोडंसं पाणी घ्यायचे आणि असे एकसारखे हे पसरवून घ्यायचे. अगदी सहज बघा, याला पसरवता येते. छान असे पातळ होतात, मस्त होतात. फक्त जाड करू नका, नाहीतर मग चवीमध्ये फरक पडेल. पीठ असं व्यवस्थित थोडं पातळ करून घ्यायचं आणि असे हे धपाटे पसरवून घ्यायचे. तर आता मी याच पद्धतीने सगळे धपाटे करून घेणार आहे. बघा, एकसारखा मस्त पसरला गेलेला आहे आणि असे मोठे मोठे केलेत ना की पटपटसुद्धा होतात. टिफिनमध्ये सकाळची घाई असते त्यावेळेस नक्कीच अशा मोठे मोठे धपाटे करा आणि मुलांना पण द्या आणि मोठ्यांनासुद्धा देऊ शकता. हे कशासोबत खायचे ना ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे. हे व्यवस्थित पहा, वरतून सुकलं गेलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवरच मी हे करून घेते. आता आपण अगदी अलगद हाताने हे पलटी करूया. तुम्ही जेव्हा कधी ही रेसिपी कराल ना तेव्हा नक्कीच मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही, मेन म्हणजे घरच्यांना आवडली की नाही आणि तुम्ही ही रेसिपी परत परत करणार की नाही ते सुद्धा नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. फक्त काळजी या गोष्टीची घ्या, फास्ट गॅसवरती भाजू नका. मीडियम फ्लेमवरच याला व्यवस्थित होऊन द्यायचं, म्हणजे पोट दुखणार नाही मुलांचंसुद्धा आणि हे खायलासुद्धा छान लागतील. तर इथे आपला हा सुद्धा धपाटा छान असा भाजून तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण हा काढून घेऊया आणि पहा, याच पद्धतीने मी आता बाकी उरलेले सगळे धपाटे करून घेते आणि तुम्हाला दाखवते सुद्धा. अप्रतिम होतात, नक्कीच एकदा ट्राय करा. बरं, तुम्ही हे कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत खाऊ शकता. अगदी शेंगदाण्याची चटणी, पुदिन्याची चटणी किंवा मग आपण खोबऱ्याची चटणी करतो ना त्यासोबतसुद्धा कमाल लागतात. काहीच नसेल, दही असेल तरी चालेल. जर मुलांना तुमच्या केचप आवडत असेल तर तुम्ही त्याच्यासोबतसुद्धा नक्कीच देऊ शकता. खरं तर या धपाट्यांना कोणत्याही चटणीची, सॉसची, दह्याची सुद्धा गरज नाही आहे. हे असेच मस्त लागतात. एकदा नक्कीच ट्राय करा. केल्यानंतरनं कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जाता जाता सबस्क्राईबसुद्धा करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.